आणि गेली 7 दिवस आमरण उपोषणास बसलो होतो. कुठलीही दखल या ठिकाणी नगर परिषद प्रशासनाने घेतली नाही. मात्र आज पहिल्या दिवशी त्या शेट 7व्या दिवशी या ठिकाणी प्रशासन आलं आणि त्या ठिकाणी मराठा समाजाची जनतेची प्रमुख मागणी होती की ठरावामध्ये त्या ठिकाणी 17 नंबर झालं होतं. ठराव तिकडे जागा देऊ, परंतु जागा असुरक्षित असल्याने आमची मागणी होती शहरात मध्यवर्ती ठिकाणी यशवंतराव चव्हाण चौक किंवा इतर कुठेही जागा देण्यात यावी. त्याप्रमाणे माझ्या माहितीस्तव 554 मध्ये हा ठराव करण्यात आल्याची माहिती मला मिळत आहे आणि त्यांनी तसं पत्र आज मला दिलंय. त्यामुळं त्यांचं प्रथमतः सकल मराठा समाजाच्या वतीने मी या ठिकाणी आणि काँग्रेस पक्षाच्या वतीने आभार मानतो. त्याचबरोबर अनेक मुद्दे जे आहेत ते कुत्र्याचा विषय असेल किंवा मग विहिरीत पुरातन विहिरीत असेल, छत्रपती शिवाजी महाराज सुशोभीकरण असेल, ते त्याचाही प्रस्ताव एकच नाही तर अभिमानाची गोष्ट आहे. अंबाजोगाई शहरातील तब्बल 4 ते 5 चौकाचं महापुरुषाच्या चौकाचं सुशोभीकरण होणार आहे. या मागणीलाही यश आले असून त्याचबरोबर जे आहे जे नगरसेवकाच्या गाड्या असतील किंवा इतरांच्या गाड्या असतील त्याचा लिलाव सुद्धा गेले 7 दिवस अंबाजोगाई शहरातील विविध मुद्द्यावर आमचा काँग्रेसचा तालुका अध्यक्ष आमचे छोटे बंधू अभिजित लोंढे हा उपोषणास बसला होता. पण त्या अनुषंगाने आज त्याच्याशी आम्ही 2-3 दिवसांना त्याच्या संपर्कात होतो. त्याच्या काही ज्या मागण्या होत्या त्याच्या मागण्या आम्ही प्रशासनापासून पोहोचवल्या. प्रशासनाकडून काही साधक बाधक चर्चा करून नंतर आम्ही चर्चा करून ह्या उपोषणासाठी ज्या काही तुझ्या मागण्या आहेत त्या मागण्या करण्यासाठी आम्ही प्रशासनावर प्रयत्न केला आणि त्या प्रयत्नाला प्रशासनानं बी आणि अभिजितनं बी आमच्या प्रयत्नांना सहकार्य केलं आणि अभिजितनं आमचा जो प्रयत्न आम्ही त्याला त्याच्या मागण्याप्रमाणे आम्ही मान्य करण्याचा प्रयत्न केला. त्या पद्धतीने ज्या काही त्याला अनुषंगाने त्याने जे काही प्रयत्न केले त्याबद्दल अभिजितचे या शहराच्या वतीनं किंवा आमच्या गटाच्या वतीनं मी त्याचे खूप खूप आभार वाटतो. त्यांनी आमचा मान सन्मान केला. अगर त्या प्रशासनाचे बी आम्ही आमच्या ज्या काही अभिजितच्या मागण्या आहेत त्या त्यांच्या काय नियमात बसून आपल्याला काय करता येते, आपल्याला काय करून घेता येते त्या पद्धतीने त्यांनी आपल्याला त्यांनी त्या लेखी आश्वासन दिलेलं आहे. त्या अनुषंगाने आज अभिजितने तो उपोषण आज स्थगित केलेला आहे. त्याबद्दल मी माझ्या वतीने व आमच्या सर्व सहकार्याच्या वतीने त्याचे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि असंच तरुण पिढीनं चांगल्या कार्यासाठी सतर्क राहावं एवढीच एक प्रसंगी विनंती करतो आणि माझी तुमचं संपर्क. माननीय संजय भाऊ गांगरे साहेब, आपण सातत्याने प्रयत्न करत होतो. आपले सर्व सहकारी नगरसेवक घेऊन आला आणि अभिजित भैया विकासाच्या दृष्टीने आपण जी मागणी केल्या त्याला देखील आम्ही केलं. आपल्या मान देऊन आमरण उपोषण सध्या तात्पुरतं स्थगित केलेलं आहे. काय वाटतं आपण? गेल्या 7 दिवसापासून काँग्रेसचे तालुका अध्यक्ष आदरणीय अभिजित भैया लोंढे या ठिकाणी आमरण उपोषणास बसले होते. 2-3 दिवसानं बबन भैया प्रशासनाशी संवाद साधत होते. सन्माननीय अध्यक्ष साहेबांसोबत बी त्यांनी चर्चा केली आणि त्यांच्या मागण्या मुख्याधिकारी साहेबांना त्यांना लेखी दिल्यात. त्याची अभिजित भैयांनी बी ते मान्य केल्या आणि या ठिकाणी उपोषण थांबवलं. त्याबद्दल नगर परिषदच्या वतीने मी त्यांचं या ठिकाणी नगराध्यक्षाच्या वतीने मी आभार मानतो. धन्यवाद.